प्रमाण संपलं. किती ॲग्रेसिव्ह आहे त्याचं उदाहरण आहे. हे झाड आपण 2-3 वर्ष आधी पिंपळाचं झाड लावलं होतं त्याला. तो आप देख सकते हैं ये झाड़े को जाली लगाई क्योंकि इसकी संरक्षण हो. रम्या बाबुल तात्या ब्लॉगर रितेश टाटे फोन घ्या. इकडे पेपर हे या गाईवाल्यांमुळे तर त्रास आहे ना, गाई म्हशी बकऱ्या. हा पिंपळ आहे ना, हा सर्वाइव्ह करतोय. हाँ आणि याच्या आजूबाजूला सगळे जे आहे ते ग्लिरिसिडियाचे झाड आहेत. आता तर तुम देख सकते गाइज, हे पूर्ण तुम्हाला वाटत असेल हे तळ वगैरे, म्हणजे हे तळ तर आहे गाइज, पर इसका विषय ऐसा है ये जेसीबी बीसीबी से नहीं किया तो एकदम ऐसा. कॅप्टन आहे मालोदे सर, त्यांच्या याच्यात झालेले पूर्ण अंडर. हे पूर्ण एक एका झाडाला कमीत कमी 5 लिटर पाणी पाहिजे. त्याच्यावरून नाही का गाईज असा सुका पाला टाकायचा, म्हणजे नाही का त्याचं पाणी लवकर समपता नाही गाईज, और समपता नाही तो बाय गाईज. आता हा जो पाण्याचा फ्लो आहे ना, हा उतार इथपर्यंत तरी का होईना कमीत कमी सर आपलं खोदकाम होऊ शकतं माहिती का, पण आपण तिथलं नियोजनच नाही करत आहे आपण त्या गोष्टी. कुठे तुम्ही आम्हाला सांगा ना कुठे करायचंय. सगळंच टँकर भरून घ्या आता. आणि हे झाड मित्रांनो काही कामात पण येत नाही हे वाले, कारण उंदीरमारी. की हे याच्याने उंदीर मारी काहीतरी झाडाचं नाव आहे ग्लिरिसिडिया म्हणतात त्यांना. ते. आपलं काय म्हणते याच्याने फळं पण भेटत नाही, काहीच भेटत नाही. पक्षाला कामाचे, जे कामाचे झाड आहे त्याची पण हे झाडामुळे ग्रोथ होत नाही. हे अवघड विषय आहे.